सिंगल सिंगल तेल टाकलं ना खूप ठसकाय छान आहे का काढलेले आत्याला सांगते. आणि परत ते टॅग घेऊन काढलेले. छान झाला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आमच्याकडे आहे मच्छीचा बेत आहे आज. सो आज आमची पूर्ण फॅमिली मच्छी खाणार आहे. मला एवढी काही मच्छी आवडत नाही, मला चिकन खेकडेच आवडतात. पण माझ्या दीदीला पण खूप मच्छी आवडते, फेवरेट आहे तिची मच्छी. हा तुम्हाला मी दाखवते, हा ब्लॉग त्याच्यासाठीच आहे. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चला. तर गाईज, माझ्या आत्याने काय काय तयारी करून ठेवलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते, थांबा. मग सगळा मसाला लावून झालाय. ओके. आपण तिकडे ही बाई बघा, नानी गॅस बंद आहे तरी कांदा हलवून गॅस तरी चालू कर. कापा ह्याच्यात काढ नानी ताटात. थांब, खोबऱ्यात मिक्स कसं मी काढते आता. 1 मिनिट, मला पहिले खोबरं काढून दे त्यातलं. साक्षी, मग आपण काय करू माहितीये का, ह्याच्यातच हे वाटू, कारण मग हे अद्रक वाळलं जाईल. कशाला एवढं अद्रक पाहिजे जास्त आहे. टाक ना मग. हे काढून ठेवू ना, कोरडा आहे तर. काय लसूण ना. हा थांब. कोरडा जास्त नाही आलाय. दर ह्या डब्यात काढ. ठेव, दुसऱ्याच मसाला लावून देते. अभी मैं करने को है. ये देखो गाइस, 2 म्हातारे आई जरा मच्छी बना रहे हैं. ग म्हाताऱ्या, काय ग म्हाताऱ्या मी तरुण आहे ना म्हणून. आम्हाला मी जेव्हा म्हातारी होईल सम्राट तिची पोरं म्हणतील. असं म्हणलं ना, ए यार मी काय म्हातारी आहे का? अगं तू आता 65 वर्षाची झाली. वासट नाही आपल्या, मी 70ला टाकायला आल्या. नानी आणि तुझ्या 70 वर्षाच्या ह्या बायका आहेत, मच्छी करी मग. त्यांचा जोश. जोश बघू शकता काही तुम्ही. एक मसाला हे वाटण, हे कांदा खोबरं, हे टमाटा कोथिंबीर किंवा हे अद्रक लसूण पेस्ट. आता टाकूया. आता टाकायचं. घे त्या डब्यातले ते टाक. आणि नानीचा नंबर ते टाकून. कढीपत्ता पण. मग कढीपत्ता टाकू असं म्हणाल त्या. मग आता कढीपत्ता टाकू. आता काय टाकू? मसाले. तेल गरम झाल्यावर मसाला टाकायचा. तेल गरम झालं की मसाला टाकू. मग हा खोबरं, कांदा, हा टमाटा, खोबरं, दोन्ही मसाला टाकायचे ना. सगळं टाकायचे मसाले. नंतर आपली फिश करी किती काय, फिश करी फिश करी मसाला ना, फिश करीचा तो पण टाकायचो. तो नाही ना, तिकडे घे. काय नंतर टाकूया, पहिले हे हो दे. थोडी फिरून पाणी टाकलंय का? ठीक आहे. ते दोघे पण पाणी टाकायचं अजून नाही. मसाला चांगला भाजायचा. मसाला पूर्ण भाजला म्हणून त्याला चांगलं होतं, चव येते. असं होते.
त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचे. मग तेल कधी फेकणार नाही. फुटतं. फुटतं. भात झालं, वरण झालं. सुकायला लागलं थोडं थोडं तेल. सुटतं. सुटतं ते. सांगू कंटाळी वगैरे. मला जास्त येत नाही का? टाकला ना मग वास छान येतो. टाक मीठ. अजून त्यात हे टाकायचं मग ते शिजणार ना अजून कमी होणार. मग आता अजून अर्धा ग्लास टाकावं. टाक. एकदा टेस्ट करू. मीठ बिडच राहतो. खुशी आहे बाई. नाही म्हणजे तसं नाही ग पण तू बोलती का तू काय बोलती? अगं तसं नाही ग. म्हणलं माझा व्यायाम नको असं तर का आणि चाललंय ना म्हणलं आपणच हळू बोल. करणार काय म्हणून? नाही थोडं पाणी टाकायचं चांगलं उकळून द्यायचं. हे मग ते मासे टाकायचे असं टाकायचं. वामेचं कालवण. वामेचं कालवण. एवढं भासेल त्याच्यापेक्षा जास्त काय नको. पातळ बी नको घट्ट बी नको. एवढे बस. थोडं तर ते होणारच ना कमी. आता उकळी आली पाहिजे. आली ना उकळी. आता एक एक ह्याच्यात सोडायचं. आणि किती वेळ ठेवायचं? 5 मिनिटं. ते लगेच शिजतं अगं. चांगलं उकळलं ना मग त्याचं ते हे असतं ना त्यात उतरलं ना मग त्या रस्त्याला टेस्ट येते. आता याचं कालवण झालंय. फक्त ह्याला शिजायला टाइम. आणि हे फ्राय साठी ठेवलेत मासे. सुरमई. मला एवढं काही फ्राय आवडत नाही. कालवण कसं भाताबरोबर छान लागतं. आपण भातलं वगैरे तुम्हाला माहितीच आहे तर त्यासाठी. आता हे कालवण उकळी आल्यावर थोडस ठेवायचं मग झालं. तिखट नाही ना? जास्त बघ ना जरा टेस्ट करा तुम्हाला कसं वाटतंय मग सांगा.
काय बघू ना आता काय म्हणते. नानी 2 शाळा घेतल्या. मागच्या वेळी सारखं चालवत झाले एकंदर. असं असतं तर मग अब इसको आणि दिले त्यांनी ते पण बघ ना त्यांनी बघ तर मला म्हटलं फक्त फोटो तुम्हाला देईन मी बघ का तेवढे व्हिडिओ पण पाठवला त्यात काय काय टाकले? ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, तांदळाचं पीठ आणि रवा, मीठ. पाठवली पाहिजे लगेच ठेवल हा आणि आता याला लावायचं नाही तर ठेवून. तेल टाकायचे ना? हा टाकायचं थोडे. ह्यात पाणी आहे आधी. ह्यातलं पाणी बरं झालं थांबवलं. तर फुलभाज्या उडल्या असते. चांगलेच झाले त्या मासे फ्राय. नाही होतं तसं एक थेंब जरी पडला ना मी काय करतो असं किचन मध्ये याला तर सम्राट लिहून देत नाही. ए बाबा हो तिकडं असे म्हणते. पापड वडे बिडे करत असताना तो येतो ना लगेच पुढं पुढं त्याला म्हणजे असं पोरांनी कसं खायचं हे असतं ना त्यामुळं ते पहिले येतात सम्राटच जास्त. चपाती लेकराला सांगितलं नॉनव्हेज खावं तर एक नॉनव्हेज आणते रंगून असं ठेवलं एकदा आता मॅग्नेट झालेलं आहे ना. किती वेळ ठेवलंय आपण? ठेवलं ना 1 तास. 1 तास. हे सगळं असतं अद्रक लसूण पेस्ट, लिंबू, लाल तिखट, लाल तिखट, हळद, मीठ नाही त्यात मीठ. मॅग्नेट केलं ना जरा टेस्ट लागते ना. नुसतं म्हणजे रवा लावून नुसतं तळायचं ते नाही बरोबर वाटत. कोणी धर कसं झालंय सांगा त्याला. आपले आपले तर पाठव. कसा आहे? अगं पिन वाटी लावून 3 वेळा काढले ना एक आपण सोबत काढले सगळ्यांनी मग तुमच्या छान आहे का? काढलेले आत्याला सांग. आणि परत ते टॅग घेऊन काढलेले छान झाला. या आता सगळा तिखट नाही ना? ऐक ना त्याला म्हण चांगलं झालं. की त्याचं ते हे कुठे स्टुडिओ तुला कोणता मासा आवडतो? मला सुरमई, वाम, पापलेट, रहो रहो रोहो मासा आहे रोहो. भारी आहे. पहिल्यांदा रहो मासा हा बोलाय छान असतो. होय. आता छान दिसत आता बघ कुरकुरीत. तेल टाकलं ना खूप ठसकाय. असं तर होणार आता. मच्छी फ्राय म्हणलं काय जी विषय फ्राय करते त्याला ठसका येत नाही. विषय आहे का काय. मच्छीची फ्राय ठसका तो बनताही आहे बाबा. ठसक्याशिवाय मज्जा नाही. जिला खायची होती तर बसली बाहेर. कोण दीदी तिला बसून दे तिला. आली म्हणून. सिंगल माहिती मला माहिती आहे सिंगर आहे आमची. का ग मी माहिती मी किचन मध्ये गाणीच म्हणत होते काम कर. ती खूप भया तुमच्या किती भारी तुला का नाही म्हणत आपण बरोबर काय म्हणजे काय. आता जायचं मी सोडून दिलं कारण मला नाही येत होत गाणी म्हणायला. ना तू पण सिंगर सांगितलं असतं ना आम्ही. काय सिंगर सांगते बाई.
माझ्या आवडीचं गाणं असं तरच म्हणते मी. मला पण असे आवडतात बरं का, म्हणजे नाही का अशी ह्याची गाणी, हिंदी गाणी मला जास्त आवडतात. मी जर त्या काळातली नसले, म्हणजे आत्ताच्या पिढीची नसले तरी मला हिंदीच आवडतात पहिल्यापासून. मी या लहानपणापासून मी हिंदीच पिक्चर बघायची जास्त. ही सुरमई फ्राय झालं आता झालं, फ्राय झालेला आहे. ह्या भाकरी ह्या भाकरी, सगळं आत्याने आज जेवण केलंय. ही करी. आता जेवायचं. आमचं कालवण हा, कडक झालं असतील ना. कडक एकदम मस्त. हे बघ, दिसले का एकदम कडक. हो गया, अभी हो गया काम. तर काही आता सगळा स्वयंपाक रेडी केला आत्याने. आता आपण फक्त खाण्यावर ताव मारायचे. आता मस्त आम्ही ताटं वगैरे वाढतो आणि तुम्हाला दाखवतो. स्माईल. गुलाबची पण नाही एवढी. आपला मुलगा संशयित नाही, गुन्हेगार आहे हे कळल्यानंतर जास्त त्रास होणार आहे त्यांना. पण मग सांग भारी. अस्सल मालवण तुम्ही टेस्ट. सांगा पप्पा कसे झाले. एकदम नंबर एक. कुणी केले. आत्या बाई. आत्या एक नंबर केलाय. अस्सल मालवण टेस्ट. आत्याबाई. मम्मी तू राहिली. तू राहिली कसं राहिली सांग. एक नंबर. असं कर ना. असं करू नका कसं. तर गाईज तुम्हाला तर माहितीच आहे, सगळ्यांच्या रिएक्शन वरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा मेनू काय होता आणि जेवण किती भारी झालं आहे ते. तर आता मी पण जेवते, तुम्ही पण या जेवायला. तर मी हा फूड व्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुढच्याच असा नवीन व्लॉगमध्ये. प्लीज हा व्लॉग सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.